नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज कोजागिरी पौर्णिमा, त्यानिमित्त मी आता इथे हे मसाला दूध बनवत आहे आणि मैत्रिणींनो, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर हे दूध मी कसं बनवते आणि ह्या दुधाचा मसाला कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये 10-12 बदाम घालून घेतेय, त्यानंतर 10-12 काजू घालून घेतेय आणि त्यानंतर 10-12 पिस्ता घालून घेते। त्यानंतर यामध्ये आता बघा आपल्याला थोडंसं केसर, थोडंसं जायफळचे तुकडे घेतलेत मी ते 2-3, त्यानंतर 1 चमचा इलायची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली। हे सर्व आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे ना आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचे आहे। तर आता मी हे वाटून घेते बघा। तर आता बघा आपलं हे वाटून झालेलं आहे। बघा या पद्धतीने असं थोडंसं दाखवते मी तुम्हाला। बघा थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने असं आता हे आपलं वाटून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये ना आपल्याला ह्या चमच्याने 4 चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे। बघा तर हा पोह्याचा चमचा, याच्याने मी 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि पुन्हा हे आपल्याला मिक्सरला एकदाच फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ही मिल्क पावडर व्यवस्थित काजू बदामाच्या पूडमध्ये मिक्स होईल। तर बघा आता हे फिरवून घेतले, या पद्धतीने हा मसाला इथे तयार झालेला आहे। आणि हा मसाला आहे ना आपल्याला एका हवाबंद बरणीमध्ये किंवा एखाद्या हवाबंद डबीमध्ये काढून घ्यायचा आहे। आणि हा मसाला आहे ना मैत्रिणींनो 1 महिना आरामात व्यवस्थित टिकतो, फक्त याला आपल्याला हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। तर बघा मी इथे एक छोट्याशा डबीमध्ये भरून घेतलेला आहे। तुम्ही काचेची बरणी असेल तर त्यामध्ये जरी भरून ठेवलं तरी चालेल, फक्त आपल्याला हे हवाबंद ठेवायचं आहे। बघा या पद्धतीने असं। आणि केव्हाही आपल्याला जर असं मसाला दूध करून घ्यायचं असेल तर आपण हे करू शकतो। आता हे मसाला दूध कसं बनवायचं ह्या मसाल्यापासून ते बघूयात आपण। तर बघा इथे मी आता मसाला दूध बनवतीये। तर गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये अर्धा लिटर मलईचं दूध घेतलेलं आहे। अगदी घट्टसर दूध आणि म्हशीचं दूध घेतलेलं आहे बरं का इथे मी। आणि हे दूध मी अर्धा लिटर घेतलं आहे। मी अर्धा लिटर दुधाचं तुम्हाला मसाला दूध बनवून दाखवते। हे दूध आपल्याला 5 ते 7 मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही दूध। बघा असं। आणि मस्त त्याला असं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। दूध उकळल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। हळदीने छान कलर येतो आणि थंडीचे दिवस सुरू झालेत, आता सर्दी वगैरे होतेच, त्यासाठी हळद जर घातली तर एकदमच आरोग्याला चांगलं, त्यासाठी थोडीशी हळद घालून घ्यायची। त्यानंतर 4 चमचे मी इथे साखर घालून घेतलेली आहे आणि साखर मैत्रिणींना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, म्हणजे कुणाला कमी गोड जास्त गोड लागते तर त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता। साखर वितळूस तर पुन्हा आपल्याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे आणि साखर वितळल्यानंतर साखरेने थोडंसं पाणी सुटतं, तर ते दूध पुन्हा पातळ होतं, त्यासाठी पुन्हा 5-1 मिनिट आपल्याला व्यवस्थित दूध असं उकळवून घ्यायचं आहे। तर बघा इथे आता 5 मिनिट झालेले आहे दूध उकळून। तर गॅस कमी करायचा आहे आणि 2 चमचे जो आपण मसाला बनवला आहे तर तो मसाला घालून घ्यायचा आहे। तर इथे पोह्याचे 2 चमचे मसाला घालायचा आहे अर्धा लिटर दुधासाठी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे 3-4 मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर दुधामध्ये चांगला उतरतो। बघा या पद्धतीने असं आणि एकसारखा त्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही दूध आपलं। या पद्धतीने असं उकळवून घ्यायचं आहे बघा। तर आता हे 4-5 मिनिट आपलं इथे उकळून झालेलं आहे। थोडंसं आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये दूध उकळत असतानाच पुन्हा मी थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप करून घातलेले आहेत, म्हणजे त्याने कसं ते दूध पिताना थोडंसं दाताखाली येतं, तर ते खूप छान वाटतं खायला प्यायला। तर त्यासाठी मी हे पातळ काप घालून घेतले पुन्हा थोडेसे आणि पुन्हा एकदा मिक्स करून परत आपल्याला 2-3 मिनिट हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे बघा। आणि एकसारखं हलवायचं आहे, वरती साय वगैरे येते तर ते त्यासाठी ते हलवत राहायचं आहे। तर आता इथे दूध आपलं तयार झालेलं आहे, छान उकळलेलं आहे। गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर बघा मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते, खूप सुंदर दूध आपलं इथे तयार झालेलं आहे, त्याचा सुवासही अगदी खूप छान येतोय। तर आता हे दूध मी ग्लासमध्ये सर्व करणार आहे। बघा खूप छान दूध इथे तयार झालेलं आहे, तर मी ते आता ग्लासमध्ये हे दूध सर्व करत आहे आणि खूप छान होते। तर आजच्या कोजागिरीला नक्कीच बनवून बघा,
हे दूध आणि कसं झालं आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने ना असे वेगवेगळे व्हिडिओ बनवायला, रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं. बघा नंतर गार्निश करायचं आहे थोडेसे काजू बदाम पिस्त्याचे काप घालून आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये केसर घालायचं आहे गार्निशिंगसाठी. बघा 2-3 काड्या. बघा या पद्धतीने असं. तर इथे आता आपलं दूध बनवून तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.